तर घडलं नसेल ना. आज ज्या वेळेला नंदी भगवान जातात आणि गेल्यानंतर यज्ञामध्ये गेल्यानंतर पाहतायत की सती मातेने आपला देह त्या ठिकाणी अग्नीमध्ये जाळून भस्म करून घेतलाय. नंदी भगवान धावत धावत त्या ठिकाणी महाराज भगवान शिव परमात्म्याजवळ येतात. आल्यानंतर भगवान शिव परमात्म्यासमोर जाऊन उभे राहत आहेत, हात जोडून रडत आहेत, डोळ्यातून अश्रू त्या ठिकाणी वाहत आहेत. आणि आज भगवान भोले बाबांना सुद्धा अशी अनुभूती होते की आज काहीतरी अनुचित घडणार आहे, सतीनं जाळून भस्म करून घेतले अशी अनुभूती होते. पण त्यांना वाटतं हा माझ्या मनाचा भ्रम असेल. ज्या वेळेला नंदी जातात आणि गेल्यानंतर हात जोडून उभे आहे, डोळ्यातून अश्रू वाहत आहेत, त्यावेळेला मात्र भगवान भोले बाबा विचारतायत, नंदी अरे काय झालं रडायला, कशासाठी रडत आहेस? आज नंदी भगवान सांगायला लागतात, प्रभू आज त्या यज्ञामध्ये सती मातेने सगळ्यांना सांगितलं की दक्षाची पुत्री म्हणून जिवंत राहणार नाही. तुमचा झालेला अपमान सती मातेला सहन झाला नाही. आणि सती मातेना भगवान शिव म्हणतात, अरे नंदी बोल ना, काय झालं? असा अर्ध बोलू नको म्हणे, मला सांग काय झालंय. नंदी भगवान म्हणतात, प्रभू आपली सती माता कायमस्वरूपी तुमच्यामध्ये लीन झाली, आपली सती माता राहिली नाही. भगवान शिव ज्या वेळेला ऐकतात रागाने उभे राहतात, महाराज आपली जटा घेतात आणि जटा खाली आपडतात. जशी जटा त्या ठिकाणी खाली आपडतात, भगवान शिव परमात्मा वीरभद्र भगवंताला प्रगट करतायत आणि सांगतायत की जा आणि यज्ञाचा विध्वंस करा. भगवान शिव परमात्मा जसं सांगतायत महाराज, गेल्यानंतर त्या ठिकाणी भगवान शिव परमात्म्यानं वीरभद्राला उत्पन्न केलं, वीरभद्र केले, गेल्यानंतर सगळ्या यज्ञाचा विध्वंस केला, दक्षाचं शिर उडवलं. सगळे देवी देवता भगवान शिव परमात्म्याजवळ जातात आणि सांगतात, प्रभू एवढ्या मोठ्या यज्ञाचा विध्वंस झाला, आम्हाला वाचवा म्हणे, वाचवा. कारण वीरभद्र सगळ्या देवतांना सुद्धा हाणत मारत होते महाराज. कुणाचा हात मोडलाय, कुणाचा पाय मोडलाय, सगळे भगवान शिवांजवळ जात आहेत आणि विनंती करतात, प्रभू आमच्याकडून चुकी झाली, आम्हाला क्षमा करा. तुम्ही ज्या ठिकाणी नव्हतात त्या यज्ञामध्ये आम्ही गेलो आणि त्या यज्ञामध्ये गेल्यानंतर तुमचा अपमान त्या ठिकाणी केला. आज भगवान शिवांना ज्या वेळेला विनंती करतायत, भगवान शिवांना सांगतायत की प्रभू तुम्ही त्या ठिकाणी यज्ञामध्ये जा. पण भगवान शिव परमात्मा ज्या वेळेला अगोदर सती मातेजवळ येतात महाराज, सती मातेजवळ आल्यानंतर सती मातेची अवस्था पाहत आहेत. सतीला त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने आपल्या मांडीवरती घेतलेलं आहे आणि ज्या वेळेला मांडीवरती घेतलं भगवान शिव परमात्म्यानं, भगवान शिव परमात्म्याला महाराज एवढं अंतकरण दाटून आलंय. आज माझ्या सतीनं माझ्यासाठी स्वतःच्या प्राणाचाही विचार केला नाही, प्राणाचा देखील त्याग केला या सतीनं. भगवान शिव परमात्म्यानं सती मातेला आपल्या हातावरती घेतलं आणि तांडव नृत्य करायला लागले. तांडव नृत्य करत असताना महाराज भगवान पार्वती मातेचे अनेक शरीराचे तुकडे आहेत, अनेक ठिकाणी पडले आणि अनेक ठिकाणी पडल्यानंतर त्या ठिकाणी अनेक शक्तीपीठ तयार झाले. आज भगवान शिव परमात्मा त्या ठिकाणी तांडव करायला लागतात. सगळे देवी देवता घाबरलेले आहेत आणि घाबरल्यानंतर महाराज त्या ठिकाणी शांत व्हावा म्हणून त्या ठिकाणी विनंती करतात. आणि आज देवी देवता म्हणतात की प्रभू आता त्या ठिकाणी तुम्ही त्या यज्ञामध्ये चलावं, त्या यज्ञाचा जो विध्वंस झालेला आहे तो यज्ञ
असा अपूर्ण ठेवून चालणार नाही, तो यज्ञ आपण पूर्ण केला पाहिजे. आणि मग मात्र पहा, सती मातेनं प्राणाचा त्याग करत असताना भगवान शिवांना एक प्रार्थना केली होती, प्रभू तुम्ही जन्मोजन्मी मला पती स्वरूपाने मिळावी. आणि भगवान शिवांना ही माहिती आहे, कारण भगवान शिव परमात्मा आणि सती माता हे प्रत्येक जन्मामध्ये सोबत आहेत महाराज. आज त्या ठिकाणी विनंती केली, भगवान शिवांना यज्ञामध्ये घेऊन जातात. आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी भगवान शिव परमात्मा ज्याप्रमाणे नंदीनं श्राप दिला होता महाराज की दक्ष तुला बकऱ्याचं शिर बसवलं जाईल, आज भगवान शिव परमात्मा दक्षाला बकऱ्याचं शिर बसवतायत. दक्ष त्या ठिकाणी हात जोडतात आणि हात जोडून भगवान शिवांना म्हणतायत की प्रभू आज खरंच मला माझ्याकडून अपराध घडला, मी तुमचा अपमान करायला नको होता, माझ्याकडून हा जो अपराध घडलाय त्याबद्दल मला क्षमा करा. मी जो तुमच्यामध्ये आणि भगवान नारायणामध्ये जो भेद केला हा यापुढे कुणीही करू नये, कारण हरी हरा भेद नाही नका करू वाद, एका एकीचे हृदयी गोडी साखरेची ठाई, भेद कासे नाड एक वेलांटीचा आड, उजवे वाम भाग तुका म्हणे एकची अंग. सांगितलं हरी हरा भेद नाही नका करू वाद. हर श्रेष्ठ आहे किंवा हरी श्रेष्ठ आहे, नारायण श्रेष्ठ आहेत किंवा शिव श्रेष्ठ आहे असं कुणीच म्हणायचं नाही, कारण नारायण आणि भगवान शिव परमात्मा एकच आहेत. कारण एक एकाचे हृदय गोडी साखरेची ठाई, भेद कासी नाड म्हणजे काय, हरी आणि हर यामध्ये फक्त वेलांटीचं अंतर आहे, बरोबर की नाही, बाकी सगळं सेम आहे. आणि त्यानंतर सांगितलं जसं एक शरीर असतं त्याचं एक असतं डावं अंग आणि एक असतं उजवं अंग, त्याप्रमाणे भगवान शिव आणि हरी यांचं एक स्वरूप आहे, डावं अंग एक आहे आणि एक उजवं अंग आहे. असे भगवान शिव परमात्मा आज दक्षाचं त्या ठिकाणी क्षमा करतात आणि आज संपूर्ण यज्ञ त्या ठिकाणी पुन्हा पूर्ण करतात. आणि यज्ञ पूर्ण केल्यानंतर सगळे देवी देवता भगवान शिव परमात्म्याच्या नामाचा जयघोष करतात. बोलिए भक्तवत्सल भगवान की जय. नमः पार्वते हर हर. शिव परमात्म्याचा अपमान केल्यामुळे दक्षानं सती मातेनं आपल्या प्राणाचा त्याग केला, पण सती